तो व्यक्ती जरी साधा असला तरी तो व्यक्तीच्या बिझनेस मध्ये काम करतो, तो बिझनेस साधा नाहीये. भले तुम्ही सोमनाथ कापसे सर, जयश्री बोंद्रे मॅडम, रमेश बोंद्रे सर, मुरारी महाले सर, गंगाधर पाटील सर हे मोठे मोठे लीडर जे या ठिकाणी बोलून गेले, त्यांचे अचिव्हमेंट सांगून गेले. मित्रांनो, तुम्ही विश्वास ठेवावा असं मी बिलकुल आग्रह करत नाही. माझी इच्छा पण नाही की तुम्ही भरोसा ठेवावा म्हणून. पण एक साध्या गोष्टीचा विचार करा, एक सिंपल गोष्टीचा विचार करा. आपण जे पण काही करत आलो आतापर्यंत, शेती, नोकरी, छोटा मोठा धंदा, या धंद्यातनं आपण कमावतो किती, वाचवतो किती, टॅक्स देतो किती. मित्रांनो, या लोकांमध्ये दम नाहीये. ही लोक ज्या बिझनेस मध्ये काम करतात त्या बिझनेस मध्ये दम आहे. आणि म्हणून हा बिझनेस समजून घेतलाच पाहिजे. ही इंडस्ट्री समजून घेतलीच पाहिजे. काही मोठं असं खूप मोठं रॉकेट नाही हा बिझनेस समजून घ्यायला. साधा बिझनेस आहे माय डिअर फ्रेंड. खूप लोक म्हणतात आम्हाला समजलंच नाही. आता प्रोग्राम झाल्यानंतर सुद्धा जर का तुम्ही विचारलं ना एखाद्या व्यक्तीला का समजलं का, तुम्ही तो काय झाला, काय डोक्यात नाही घुसलं काय, मग इथं काय चालू होतं 2-3 तासापासून. गरोदर बाईला आपल्या बाळाची लक्ष कसं द्यायचं हे सुरू होत. काय चालू काय होत, चालू हे होतं मित्रांनो की लाईफ मध्ये जर का एखादी संधी आली तर ती संधी कशी ओळखायची, हा बिझनेस काय आहे, ही इंडस्ट्री काय आहे, ही कंपनी काय आहे, या कंपनीतले प्रोडक्ट काय आहे, या बिझनेस मध्ये काम कसं करावं लागतं. या लोकांनी जे केलं तीच काम आपल्याला करायचं. माणिक जाधवनी काय केलं, माणिक जाधव तेच केलं जे किशोर आयरे सरांनी केलं. सोमनाथ कापसे सरांनी काय केलं ते केलं जे बोंद्रे फॅमिलीनी केलं, गंगाधर पाटील सरांनी केलं. साधं गणित आहे. हा बिझनेस करताना आपल्याला डोकं लावायची गरज नाहीये. हा बिझनेस आपल्या सिनियरकडे बघायचं, तो कसा करतो, लोकांना कसं सांगतो, लोकांना काय बोलतो, प्रोडक्ट कसे सांगतो, प्लॅन कसा सांगतो आणि त्याची कॉपी करायची. मार्केटमध्ये, शाळेमध्ये आम्हाला कॉपी करण्यासाठी स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे की कॉपी करायची नाही. कॉपी केली तर आम्ही तुम्हाला सस्पेंड करू. आणि हा धंदा म्हणतो बाबा कॉपी कर. बाकीचे लोक कसा करतात ते फक्त बघ. जास्त विचार करायच्या भानगडीत पडू नको. खूप लोकांना खूप विचार करत बसतात. एक जण मला भेटला, सर म्हणला हे धंदाच नाही समजला, करायचं काय म्हणून. मी त्याला म्हटलं भाऊ पिक्चर पाहता का, म्हणे हो पिक्चर पाहतो ना. मग मी त्याला एका पिक्चर मधला डायलॉग सांगितलं. त्याला म्हटलं सांग हा पिक्चर कोणता. त्याला म्हटलं बघ, बसंती इस कुत्तों के सामने मत नाचना. पिक्चरचं नाव सांग. कोणता, आवाज नाही आला. तो पण तेच बोलला. मग त्याला मी दुसरं म्हटलं आणखी एक सांगतो मी तुला. त्याला म्हटलं एक डायलॉग बोलतो, एक वाक्य सांगतो, त्या वाक्यावरून तुला त्या पिक्चरचं नाव सांगायचं. म्हणे बोला. म्हटलं बघ वाक्य असं आहे, कोण आहे का घरात, कोण पाहिजे, बंगल्यातल्या मालकासनी भेटायचं आहे. मालक बाहेर गेले, मालकीनबाई आहेत ना, तू कोण, मी रखमा, मालकांच्याकडे लय दिवसापूर्वी मोलकरीण म्हणून मी कामाला होते. ही तुमची पोर लक्ष्मी, आतापर्यंत हाडाचं काळं करून मीला वाढवलंय हो. आता अंगावर पडावं म्हणून माझ्या अंगात रान नाही. माझा काय भरोसा, मी आज आहे तर उद्या नाही. तेव्हा तुमची पोरगी तुमच्या स्वाधीन करावी, मी आले बघा. हिला पदरात घ्या, हिला आईची माया घ्या. आईच्या प्रेमाला पारखं झालेलं पाखरू आहे होय. होय माय, माझी लक्ष्मी म्हणजे खरोखरची लक्ष्मी. हे सारं वैभव माझ्या पोरीच्या पायवरून आलंय. मालकीनबाई, हो मालकीनबाई, माझ्या लक्ष्मीला पदरात घेतायच ना व. पिक्चरचं नाव काय, किती पैसे भेटले. मी त्याला म्हटलं दादा तू शोले सांगितलं, तू माहेरची साडी सांगितलं, तू भरपूर पिक्चरची नावं सांगते, तुझ्या आयुष्यात काय बदल झाला. तुम्हाला काहीच नाही. म्हटलं आजपासून एक कार्यक्रम सुरू कर. हा प्लॅन आणि हा प्रोडक्ट सांगणं सुरू कर. खूप सरळ आहे, साधा आहे मित्रांनो.
स्टार्ट होतो. इतका सारा, ज्याला वयाची अट नाही, शिक्षणाची अट नाही. लुगडं घालणारी एखादी माऊली सुद्धा या बिझनेस मध्ये करोडपती बनू शकतो आणि जीन्स पॅन्ट टी शर्ट घेऊन कॉलेजमध्ये शिकणारा विद्यार्थी सुद्धा या बिझनेस मध्ये यशस्वी बनू शकतो. जात, धर्म, पंथ, संप्रदाय काही देणं घेणं नाही. शिक्षण काही मतलब नाही. फक्त दोन गोष्टी आल्या पाहिजे. प्लॅन सांगता आला पाहिजे, प्रोडक्ट सांगता आले पाहिजे. प्लॅन सांगता आला पाहिजे, प्रोडक्ट सांगता आले पाहिजे. प्लॅन प्रोडक्ट, 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 प्लॅन प्रोडक्ट. आणि मनुष्य तुमची वाट पाहतो. आता याच्यात दोन गोष्टी होतील. एक, सगळेच लोक हो म्हणतील असं होणार आणि सगळेच लोक नाही म्हणतील असं पण होणार नाही. काही हो म्हणतील, काही नो म्हणतील. आणि जगाची रीत आहे, कोणताही धंदा बघा, जगाच्या पाठीवर कोणताही बिझनेस बघा, 100% त्याला कुठलाच व्यक्ती स्वीकारत नसतो. संभाजीनगर मधलं सगळ्यात मोठं सोन्या चांदीचं दुकान बघा, संभाजीनगर मधलं सगळ्यात मोठं कपड्याचं दुकान बघा. त्या दुकानामध्ये गेलेला प्रत्येक व्यक्ती त्या दुकानातला माल घेऊनच येईल याची गॅरंटी. 100 गिराईक आल्यानंतर 2-5 लोकच फक्त सामान घेऊन जातात. बाकी 50% लोक, 70% लोक फक्त भाव बघायला येतात, नाही तर दुकान बघायला येतात. ही जगाची रीत आहे, जगाची रीत आहे. मग त्याच्या दुकानामध्ये जर का दिवसभर 100 लोक आले आणि 10च लोकांनी त्याच्या दुकानातला माल नेला, 90 लोक परत गेले, काहीच नेलं नाही. दुसऱ्या दिवशी तो दुकानदार दुकान उघडतो का नाही उघडत? आवाज नाही आला? उघडतो. का? कारण त्याला माहिती आहे आज ना उद्या गिराईक येणारच. या धंद्यामध्ये नेमकं उलट होतं. आम्ही हा बिझनेस सुरू करतो, 4-5 लोकांना सांगतो, 4-5 लोकांनी आम्हाला नाही म्हटलं की आमच्या डोक्यात गणित सुरू होतात. प्रॉब्लेम आहे साला या धंद्यामध्ये. बाबा या धंद्यामध्ये 2च प्रॉब्लेम आहेत. एक, लोक जॉईनिंग होत नाही आणि जॉईन झालेली लोक काम करत नाही. म्हणून तर तुला नेमलं, चॅलेंजिंग काम आहे म्हणून तर तुला नेमलं. आणि ज्याच्यात असं वाटतं ना मित्रांनो, ह्या 2 गोष्टी मी करू शकतो, तो या धंद्यामध्ये यशस्वी होतो. अपमान झाला, मला नावं ठेवले, माझी इन्सल्ट झाली, माझी इज्जत गेली, कुठं होती? इलेक्शन मध्ये एखादा व्यक्ती उभा राहिल्यानंतर पडला, गावातला सरपंच किंवा कुठला पण व्यक्ती, तो पुन्हा इलेक्शन लढतो का नाही लढतो? त्याची इज्जत जात नाही, त्याचं नाव खराब होत नाही. आमचा मिडल क्लास गरीब लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे. आमच्याकडे कमवायला काहीच नसतं, पण आम्हाला असं वाटतं की आमच्याकडे खूप काही आम्ही कमावलं आणि आमचं नाव जर काय खराब झालं तर काही खरं नाही. अरे 4-5 लोकांनी नाव खराब होत नसतं. जेव्हा हा बिझनेस आपण करतो स्टार्ट मित्रांनो, तेव्हा मी माइंड सेट केला होता, 4-5 लोक नाही, लाईनीत उभं राहून 1000 लोकांनी जरी माणिक जाधव तुला नाही म्हटलं तरी तुला धंदा समजलेला. धंदा काय आहे? टेन्शन घेऊ नको, आज ना उद्या तुझा बिझनेस 100% होणार आहे. बघता बघता 12 वर्ष झाले मित्रांनो, आणि आज जेव्हा 12 वर्षाच्या नंतर पाठीमागं वळून पाहतो तेव्हा 2-4 लोकांपासून सुरू झालेला माझा बिझनेस आज 2.25 लाख लोकांपर्यंत जातो. वाजव सांगतो, व्यवस्थित वाजव. मग प्रश्न आहे, हे 2.25 लाख लोक मी नाही आणले. या 12 वर्षामध्ये माहिती शपथ घेऊन सांगतो, मी फक्त 12 लोकांना, 12 वर्षात फक्त 12 लोकांना आणलंय. आणले किती हे महत्वाचं नाही, टिकवले किती हे महत्वाचं. ज्याला हा धंदा करायचा ना मित्रांनो,
त्यांनी फक्त लोकांवर प्रेम करणं सुरू करा. याचा अर्थ कोणावर पण करू नका. नाही तर जाधव सरांनी सांगितलं लोकांवर प्रेम करा. जी लोक या बिझनेस मध्ये येतात आपल्यावर विश्वास ठेवून 5,000, 10,000, 2,000, 15,000 जी काही अमाऊंट देतात त्या अमाऊंटचे आपण त्यांना प्रोडक्ट देतो. हे सर तेल, साबण, शॅम्पू, पेस्ट, शेतीतलं प्रोडक्ट, ऍग्रिकल्चर जे त्याला लागतं ते देतो. मित्रांनो, ही फसवण्याचा बिझनेस नाहीये. गव्हर्नमेंट अप्रूव्ड बिझनेस आहे, 100% लिगल बिझनेस आहे. इन्कमच्या 5% TDS कपात होतो. इन्कमच्या 18% एक स्लॅब मध्ये गेल्यानंतर 18% GST द्यावा लागतो. म्हणजे 100% गव्हर्नमेंट अप्रूव्ड बिझनेस आहे. आधार कार्ड असल्याशिवाय बिझनेस मध्ये लॉग इन होत नाही, पॅन कार्ड असल्याशिवाय इन्कम येत नाही आणि नॅशनलाइज बँकेचं पासबुक असल्याशिवाय या बिझनेस मधून पैसा आपल्या अकाउंटला येत नाही. मग ज्या बिझनेस मध्ये पॅन कार्ड लागते, ज्या बिझनेस मध्ये पासबुक लागते, ज्या बिझनेस मध्ये आधार कार्ड लागतं, ज्या बिझनेस मध्ये येणारं इन्कम TDS कपात करून येतं, एक विशिष्ट स्लॅब नंतर GST द्यावा लागतो, तो बिझनेस भारत गव्हर्नमेंटने, हिंदुस्थान सरकारने अप्रूव्ड करून दिलेला बिझनेस असेल की नसेल? एकच सांगतो माय डिअर फ्रेंड, कुठल्याही प्रकारची शंका मनात घेऊ नका. कसं होईल, काय होईल. जसं सोमनाथ सर मला बोलले की सर मी फक्त काम करत गेलो. या धंद्यामध्ये काम करणाऱ्या लोकांना व्हॅल्यू प्राप्त होईल. तेरे हरी पलंगावरी पॉसिबल नाही. आराम का तो कुछ भी नहीं मिलेगा. मेहनत करना पड़ता मेरे भाई, पसीना बहाना पड़ता. लोकांचा नकार ऐकावा लागतो, लोकांचा अपमान सहन करावा लागतो. लोक नाही नाही म्हणतात तरी सुद्धा लोकांना कन्व्हेन्स करावं लागतं, लोकांशी बोलावं लागतं. कारण लोकांना चांगलं काय हे अजून सुद्धा समजत नाही. हा या देशाचा मोठा प्रॉब्लेम आहे. समजत नाही चांगलं काय. आणि म्हणून दूध विकणारा माणूस आज पण आपल्या भारतामध्ये सकाळी उठून दारोदार लोकांच्या घरी जाऊन फिरतो. दूध घ्या, दूध घ्या. अख्ख्या दुनियेला माहिती आहे दूध पिणं चांगलं आहे. आणि दारू विकणारा माणूस कधीच कोणाच्या घरी जात नाही. लोक त्याच्या दारात उभे राहून लाईनीत येऊन दारू पितात. आणि सगळ्या दुनियेला माहिती आहे दारू पिल्यानं माणूस मरतो. हे सारनो सगळ्यांना माहिती आहे दूध पिल्यानं माणूस जगतो, दारू पिल्यानं माणूस मरतो. या देशाची ही शोकांतिका आहे माय डिअर फ्रेंड. चांगलं लोकांना पटत नाही आणि वाईटाकडे जा हे लोकांना सांगायची गरज नाही. हे चांगलं आहे म्हणून सांगावं लागतं. वाईट असतं तर सांगायची गरज पडली नसती माहिती. म्हणून एवढंच सांगतोय. आज या हॉलमध्ये खूप लोक बसलेले आहेत, आमचे जॉईंट डिस्ट्रीब्युटर आहेत. एखादा माणूस खोटं बोलेल, या स्टेजवर एखादा व्यक्ती खोटं बोलेल, या सगळा हॉल खोटं बोलणार नाही. हॉलमध्ये असे खूप लोक आहेत हा बिझनेस सुरू करून ज्यांना 500,000 रुपये हप्त्याला मिळाले. किती लोक आहेत मला थोडं बघायचं. ओ माय गॉड. नवीन लोकांनी या लोकांकडे थोडंसं बघावं. कोणी 500 कमावले, कोणी 1000 कमावले, कोणी 2000 कमावले. इसका मतलब ये है माय डियर फ्रेंड, ये पब्लिक बिजनेस है और पब्लिक कभी झूठ नहीं बोलती. लोक कधी खोटं बोलत नाही. ठीक आहे एखादा काळ्या कोटवाला बोलू शकतो, एवढी सगळी काळ्या कोटवाली लोक खोटं बोलणार. आणि हे काही पाकिस्तान मधले, चायनातली लोक नाही, हे आपल्याच भारतातली लोक आहेत. मित्रांनो, या धंद्याने काय दिलं काय सांगू तुम्हाला. एका सर्वसामान्य प्राध्यापकाला या धंद्याने करोडपती बनवणं सोडून द्या. आज माझं महिन्याचं इन्कम जर का सांगितलं तर महिन्याला किमान 16 ते 17 लाख रुपये महिन्याचं इन्कम, ज्याला 52,000 रुपये पगार होता. आणि ही माझी पॉवर नाही, ही 2.25 लाख लोकांची पॉवर आहे. ही तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. आज महिन्याला 4 लाख 4.5 लाख रुपये GST जातो. ज्याला 52,000 रुपये पगार होता तो महिन्याला 4 लाख रुपये GST पे करतो. ज्या GSTच्या माध्यमातून या देशातली रस्ते तयार होत असतील, काही लोकांचा पगार होत असेल, काही लोकांच्या सुविधा प्राप्त होत असतील, कदाचित मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीमध्ये याचा थोडा बहुत वाटा तर असेल. कारण ह्या ज्या सगळ्या योजना आहेत त्या योजना सरकार काही आपल्या तिजोरीतून देत नाही.
जेव्हा तुमच्यासारखे माझ्यासारखी लोक टॅक्स देतात, या टॅक्स मध्ये सरकारच्या तिजोरीत जमा होतात आणि हेच तिजोरी सरकार पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीला पैसे देते. मग हे चांगला बिझनेस आहे की नाही? सगळ्या लाडक्या बहिणींनी करावा, सगळ्या लाडक्या भावांनी करावा आणि लाईफ टाईम करावा, परमनंट करावा, कारण हा परमनंट बिझनेस आहे. 5 वर्षासाठी नाही, 5 वर्षासाठी नाही. सरकार कोणाचं येईल मला माहिती नाही, पण हा बिझनेस 100% तुमच्या आणि माझ्या आणि तुम्ही मी गेल्यानंतर आपल्या नेक्स्ट जनरेशनच्या कामाला येऊ शकतो. आजचा एक डिसिजन माय डिअर फ्रेंड लाईफ बदलू शकते. म्हणून ज्याच्या सोबत आलात बसा, प्रॉपरली प्लॅनिंग करा. नसेल समजला तरी सुद्धा सुरुवात करा आणि समजलं असेल तर मग छाती ठोकपणे सुरुवात करा, कारण हा बिझनेस इज्जत देणारा बिझनेस आहे. हा बिझनेस स्वाभिमान देणारा बिझनेस आहे. हा बिझनेस आत्मनिर्भर बनवणारा बिझनेस आहे. हा बिझनेस महिलांना सशक्त बनवणारा बिझनेस आहे. हा बिझनेस गरिबांना त्याची स्वप्न करणारा बिझनेस आहे. हा बिझनेस लोकांना स्वतःची घरं देणारा बिझनेस आहे. हा बिझनेस लोकांना गाड्यामध्ये बसवणारा बिझनेस आहे. हा बिझनेस या देशाला सुजलाम सुफलाम बनवणारा बिझनेस. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या 2 दिवशी फक्त तिरंगा फडकवला म्हणजे मी देशभक्त झालो असा अर्थ नसतो. खरा देशभक्त तो असतो जो आपल्या इन्कमचा 5% 10% भाग टॅक्सच्या स्वरूपामध्ये भारत सरकारच्या आणि ती अपॉर्च्युनिटी आज तुम्हाला प्राप्त झाली मित्र, जी आजच्या 12 वर्षा अगोदर आम्हाला प्राप्त झाली होती, आज तुम्हाला प्राप्त झाली. विश्वास ठेवा, घरी जाऊन विचार करा. 5 वर्ष जर का हा बिझनेस केला, बघा ही 2 महिने 3 महिने करण्याचा बिझनेस नाही. हा बिझनेस समजून घ्यायला किमान 3 ते 5 वर्ष लागतील. कोणी जर का म्हणत असेल जॉईनिंग हो आणि हप्त्याला 2,10,000 रुपये सुरू होतील, भरोसा ठेवू नका. खोटं बोलतो साला तुमच्याशी, अजिबात त्याच्यावर भरोसा ठेवू नका. किमान 3 वर्ष या धंद्यामध्ये काम करायचं आहे आणि शिकत हा धंदा लोकांना शिकवायचा. 3 वर्ष लागतील माय डिअर फ्रेंड. सेटअप लागेल, एकदा मुळा मजबूत व्हायला 3 वर्ष लागतील. हे गरिबी हटाव मोहीम नाही, 2 महिन्यात 3 महिन्यात करोडपती. इथं दाम दुप्पट योजना नाही, पैसे भरले की दुप्पट नाही. काम करना पड़ेगा, मेहनत करना पड़ेगा, पसीना बहाना पड़ेगा, लोगों से बात करना पड़ेगा, प्रोडक्ट बेचना पड़ेगा, प्लान दिखाना पड़ेगा. तब 3 साल के बाद लोग आपका अपॉइंटमेंट लेके आपसे बात करेगा. म्हणून जाता फक्त एवढंच सांगतो की शेर कभी बिकता नहीं कुत्तों की बाजार, कि शेर कभी बिकता नहीं कुत्तों की बाजार में और बिकने वाला टिकता नहीं माय लाइफस्टाइल में. थैंक यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.